महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आगरी समाजाचे ऋण न विसरता काम केले तर समाजाचा एकोपा कायम राहणार। वनमंत्री गणेश नाईक। आगरी समाज बांधवांचा सन्मान। आगरी समाजाची नवी पिढी शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीपथावर असून पूर्वीचे शेतात मिठागरात काम करणारे पूर्वज या पारंपरिक व्यवसायाबरोबर आध्यात्मिक क्षेत्रातही अग्रेसर होते। माणूस म्हणून जीवन जगताना समाजाची बांधिलकी जपणारे आज मोठ्या पदावर आपल्याला काम करताना दिसतात। काळाच्या ओघात नव्या विचारांची नवी पिढी वकील, डॉक्टर, शिक्षक, उद्योजक आदी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर काम करताना दिसत आहेत। विज्ञान तंत्रज्ञान युगातील आगरी समाजाची नवी पिढी शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीपथावर कायम राहिल्याचे समाधान वाटते। माणसाने मीपणा, अहंकार सोडून समाजाचे ऋण न विसरता काम करून समाजातील एकोपा, अखंडता कायम कसा राहील याकडे लक्ष दिल्यास समाज नेहमीच प्रगतीपथावर कायम राहणार असे ठाम प्रतिपादन राज्याचे वनमंत्री व आगरी समाज नेते गणेश नाईक यांनी आगरी आध्यात्मिक संमेलनाप्रसंगी पेण येथे आपले मनोगत मांडले। तर आमदार रवींद्र पाटील यांनी सांगितले की आगरी समाज हा कष्टाळू असून कृतिशील झाला आहे। समाजात एकमेकात तेढ निर्माण झाले आहेत। समाज पुढे जाताना सगळ्यांना एकत्र घेऊन चांगले काम केले पाहिजे। पेण नगरपालिका मैदानावर 15 मे रोजी अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था आयोजित राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलनाच्या भव्य कार्यक्रमासाठी परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज तुंगारेश्वर वसई पुरुषोत्तमापुरी महास्वामी भगीरथ पीठ कर्नाटक, आमदार रवींद्र पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, कामगार नेते काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, नगरसेवक अभिराज कडू, निळकंठ म्हात्रे, कलावती पाटील, सुशीला ठाकूर, सुनीता जोशी, संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, कार्याध्यक्ष संजय ठाकूर, सरचिटणीस धनाजी घरत, ॲडव्होकेट निलेश पाटील, खजिनदार PY पाटील, रवींद्र म्हात्रे, राजेंद्र वाघ, नरेंद्र म्हात्रे, आल्हाद पाटील, जनार्दन माळी, कल्पना टेमकर, गजानन म्हात्रे, चंदन महाराज, अमित महाराज म्हात्रे, विजय पाटील तसेच नवी मुंबई, पनवेल, ठाणे, अलिबाग, पेण, रोहा, देवाची आळंदी, नाशिक, पालघर येथील वारकरी संप्रदायाचे सुप्रसिद्ध कीर्तनकार, संगीत भजनी बुवा आणि नवोदित कीर्तनकार, बाळ कीर्तनकार, सेवाभावी कार्य करणारे समाजसेवक आणि समस्त वारकरी मंडळी यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांची विशेष उपस्थिती लाभली। सुरुवातीला आध्यात्मिक दिंडी प्रदक्षिणा पेण शहरात अमित महाराज म्हात्रे व चंदन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली। यामध्ये शेकडो वारकरी व भाविक उपस्थित होते। यावेळी अध्यात्म क्षेत्रात व संगीत भजनाद्वारे समाज जीवन घडवून सामाजिक बांधिलकी जपणारे सुप्रसिद्ध कीर्तनकार, मृदुंग वादक, प्रवचनकार, बाळ कीर्तनकार, पंढरपूर, आळंदी, पायी दिंडी क्षेत्रातील मान्यवर ज्यांनी समाजाची वैचारिक पातळी व अध्यात्म यांचा प्रचार व प्रसार करून समाजाला मार्गदर्शक विचार तत्वे दिलीत, व्यसनमुक्त समाजासाठी कार्य केले, आध्यात्मिक प्रसार केला अशा आगरी समाजातील 20 आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा वनमंत्री गणेश नाईक, आमदार रवींद्र पाटील, संस्था व बालयोगी सदानंद महाराज पुरुषोत्तमापुरी महास्वामी कर्नाटक आदी मान्यवर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी भजन, बासरीवादन, सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांची गाजलेली गाणी आणि साधू संत महात्म्यांचे अनमोल विचार असे हे अनोखे धार्मिक संमेलन अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थांचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी याकरता मेहनत घेऊन अतिशय उत्साहात संपन्न केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। आता आगरी समाजात प्रत्येक माणूस हा सुशिक्षित झालाय, प्रत्येक माणूस हा नोकरीदार झालाय, प्रत्येक माणूस हा धंदेवाला झालाय। परंतु आपल्या या समाजात एकमेकाची तेढ निर्माण झालेली आहे। हे तेढ आता थांबले पाहिजे। आपल्याला विनंती आहे की या पुढच्या काळात आपल्याला या ठिकाणी ही संपूर्ण राज्याची जी गावं आहेत ही शहरं होती आणि या शहराचा विकास मग सगळी कासूर पाहिजे लोक होतील। त्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवा। साधारणपणे परमेश्वराने जर का तुम्ही चुकीच्या पद्धतीने जीवन जगलं नाही तर 100 वर्षाचं आयुष्य ठरलेलं असतं। पण काही चुकीच्या लोकांच्या बरोबर गेलो, मध्याचा
अवलंब केला, धूम्रपान